हॉस्पिटलाइज झालो तर मला डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की तुम्हाला 1 वर्ष चालता येणार नाही. आणि मला पूर्ण असं थरडून काढलं आणि खरंच परिस्थिती मी खाली पाय टिकू शकत. आलो मुंबईला, आलो पुष्कळ पाऊस पडतो, मुंबईला आलो म्हटलं आता काय करायचं, ते भेटायला आले, काय झालं असं मला त्याची पंचायत सरांची मीटिंग करून दिली. पंचायत सरांनी मला सांगितलं, इतका कंटाळा होते की मी पंचायत सरांची त्याला थोडंसं ॲग्रेसिव्हली बोललो. म्हटलं काय सगळेजण सांगतायत बरं आहे. जसं मागायला सांगितलं की ही कंपनी आली, ती कंपनी आली, प्रत्येकजण आपापलं गॅरंटी वॉरंटी देणारे सगळे लोक आहेत, बरोबर आहे. यांनी मला काय सांगितलं माहितीये का, माझ्यात बदल झालाय, मला माहिती आपण खाणापिणारे माणसं आहोत, माझ्यात बदल झालाय. घरच्यांना मी तो त्रास असतो ना, बीपी वाढला, हे झालं, काही त्यांना जमत होता. तर मी म्हटलं चला ठीक आहे, म्हणाले घ्या अनुभव करा. मला बरोबर आता 11वा दिवस आहे. 11 दिवसामध्ये माझी म्हणजे जी पॉवर आहे ती माहिती. माझा आय थिंक शुगर मी काय 2 महिन्यापूर्वी केला होता, तो 200च्या आसपास होता, त्यामुळे मला वाटलं नाही. पण तो कमी झाला असं मला वाटतं, कारण की मी आता कंडिशन केलं. शुगर कंट्रोलचा अर्थ काय म्हणजे का, की मला गेली 14 वर्षापासून शुगर आहे. 14 वर्षात माझा शुगर मी ओळखतो. प्रत्येक पेशंट तो हॅबिच्युअल होतो, तसा मी झालेलो आहे. मला वाढला म्हणजे काय, कमी झाला म्हणजे काय, कुठले दोष आहेत, काय लघवीला होणं जास्त, आता मी रात्री एकदाही लघवीला होतात. त्यानंतर पण पहिले 2 दिवस काय झाले की मला पोटामध्ये हलका पडलं, मला टॉयलेट झाले. म्हणून काय डबल घ्यायची की सिंगल घ्यायचं, नाही 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 डबल घेऊ नका, तुम्ही सिंगलच घ्या. या दृष्टीने त्यांनी मला सिंगल घ्यायला बरं वाटतं. काही तर माझे समोर आहेत माझ्या अजून बरं नाही असं नाही, कारण डायबिटीज हा वडीलोपार्जित इस्टेट आहे, ती मला मिळालेली आहे, तशी माझ्या बाबालाही मिळालेली आहे. हां, त्यामुळे ती कदाचित पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे खास करून धनंजय आभार, त्यांच्या सरांचे आभार. फार मला पॉझिटिव्हली अगदी घेतलो. बराच वेळ मी त्यांच्याशी बराच वेळ प्रोग्राममध्ये आणि मी निघालो. तुम्हाला काय वाटतं, प्रोडक्ट चांगलं आहे, अजून 10 लोक मला प्रोडक्ट चांगलं झालं, तर मी हे घेतलं आणि पुन्हा एकदा आभार.